अरे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या केंद्र सरकारचं, अरे विद्यार्थ्यांचं आयुष्य बरबाद करणाऱ्या केंद्र सरकारचं, अरे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या मोदी सरकारचं, भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या मोदी सरकारचं. आपण या सरकारला त्यांच्याच राजभवनावर या ठिकाणी आज पुणे शहर काँग्रेसच्या वतीने राजभवन आणि नव्याने झालेल्या या लोकभवनावर या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. जे हे आंदोलन नरेंद्र मोदींचा राजीनामा मागण्यासाठी आहे, हे आंदोलन अमित शहाचा राजीनामा मागण्यासाठी आहे आणि हे आंदोलन धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागायला या ठिकाणी आलेलं आहे. त्याचं कारण आहे, मे महिन्यात ज्या पद्धतीने नीटच्या परीक्षेचा निकाल लागला, हजारो नव्हे तर लाखो नव्हे तर करोडो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय झालं. त्याच्यानंतर सातत्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक रस्त्यावर उतरत आहेत. मध्य काळामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तरी सुद्धा नरेंद्र मोदी सरकारला ज्यांची चूक आहे त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊशी वाटला नाही. आणि या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा जंतर मंतरवर हे आंदोलन पोहोचलं, त्यावेळेस मात्र ज्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता, ज्या विद्यार्थ्यांना न्यायाची अपेक्षा होती, त्यांच्यावर अमानुषपणाने हल्ला करण्यात आलेला आहे. त्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. या विद्यार्थ्यांना जे दिल्लीमध्ये मारहाणीमध्ये जखमी झाले त्यांच्या बाबतीत, जे हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थी वेगवेगळ्या शहरांमध्ये रस्त्यावर आले त्यांच्या बाबतीत, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात त्या पालकांच्या संवेदना या ठिकाणी आम्ही जाणतो. त्यांना पाठिंबा व्यक्त करण्याकरता आणि या सरकारचा निषेध आणि राजीनामा मागण्याकरता या ठिकाणी हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. दीप्तीताई चौधरी असतील, आमचे सगळे सहकारी असेल, आम्ही प्रचंड संख्येने या ठिकाणी आलेलो आहे. आमचं म्हणणं आहे, आज ही सुरुवात आहे, या आंदोलन म्हणजे शेवटचं नव्हे. याच्यानंतर सुद्धा चौकात आंदोलन केलं जाईल. या शहरामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि मंत्री येतील, त्यांचे राजीनामा मागण्याकरता त्यांच्या गाड्या अडवल्या जातील. हा सरकारला आम्ही इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो. आपण पाहतोय मुंबईमध्ये असेल, बर्लिनमध्ये असेल, या सगळ्या ठिकाणी राहता म्हणजे जगातल्या तब्बल 54 ते 56 देशामध्ये काल आंदोलन झालंय. याचाच अर्थ क्लिअर आहे की या मोदी सरकारचा खरा चेहरा जगभरात पोहोचलाय. त्याच्यामुळे त्यांना धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावाच लागेल. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना काल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गेले अनेक दिवस खरं तर जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे आणि काल राहुल गांधी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. परंतु केंद्र सरकारने क्रूरपणाचे सर्व सीमा ओलांडल्या आणि अगदी छोटी छोटी जे मुलं आहेत, आपल्यातलेच जे मुलं आहेत, त्याच्यावर लाठी हल्ला केला. कितीतरी जणांना त्यांना मारण्यात आलं. मला वाटतं अनेक मुलं यामध्ये जखमी झालेली आहेत. आणि हे कशामुळे घडलं असेल तर नीट परीक्षेचा जो पेपर फुटलेला आहे त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधकारमय झालेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला हा मानवाचा प्रश्न आहे की आपलं पुढे कसं होणार, आणि म्हणून त्यांनी सर्वांनीच जंतर मंतरवर जाण्याचा हा मार्ग पत्करलेला आहे. हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी विद्यार्थी आले, परंतु त्या ठिकाणी अमानुषपणाने लाठीचार्ज करण्यात आला आणि अतिशय क्रूरपणाने त्या ठिकाणी त्यांच्याशी वागणूक देण्यात आली त्यांना. याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि संपूर्ण जी तरुणाई त्या ठिकाणी जमलेली आहे त्यांना पाठिंबा या निमित्त आम्ही व्यक्त करतो. आणि माझं तरुणाईला आवाहन आहे की तुम्ही त्यांना, आपले जे पीएम आहेत मोदी साहेब, त्यांना अनफॉलो करा. तरुणाईचा कारण अहंकार हा खूप शिगेला पोहोचलेला आहे आणि अहंकार तोडायचा असेल आपल्या पंतप्रधानांचा तर त्यांना अनफॉलो करा. आणि खूप त्यांना ज्याचा खूप मस्ती आलेली आहे ती मस्ती जिरवण्यासाठी तरुणाईला माझं आवाहन आहे, तुम्ही अनफॉलो करा. अरे राहुल गांधी